मकर संक्रांतीला लोक काळे कपडे का घालतात? मकर संक्रांतीला बायका काळ्या साड्याच का नेसतात? यावर्षी मकर संक्रांती 15 जानेवारीला साजरी होत आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळाचे लाडू दिले जातात आणि काही ठिकाणी पतंगबाजीही केली जाते। या निमित्ताने कुटुंबीय आणि नातेवाईक एकत्र येऊन सण उत्साहात साजरा करतात। सण खास बनवण्यासाठी महिला स्वतःला सजवतात। तसेच भारतीय रीतिरिवाजानुसार कोणत्याही हिंदू सणात काळ्या वस्तू वापरण्यास मनाई आहे, परंतु मकर संक्रांतीच्या निमित्ताने बरेच लोक काळे कपडे घालतात। मकर संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घालणे शुभ मानले जाते, पण हिंदू धर्मात जिथे सणावर काळा रंग अशुभ मानला जातो तिथे मकर संक्रांतीला काळे कपडे का परिधान केले जातात? नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मकर संक्रांतीला काळे कपडे घालतात। मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याची परंपरा आहे। तसे ही परंपरा संपूर्ण भारतात नाही, फक्त महाराष्ट्र राज्यात मकर संक्रांतीचा सण साजरा करणारे लोक काळे कपडे घालतात। देशातील उर्वरित शहरांमध्ये रंगबिरंगी कपडे आणि बहुतांशी पिवळे कपडे घातले जातात। संक्रांतीला काळे कपडे घालण्याचे कारण, हा हिवाळ्यातील सर्वात थंड दिवस मानला जातो, म्हणूनच काळ्या रंगाचे कपडे घातले जातात। इतर रंगांच्या तुलनेमध्ये काळा रंग हा उष्णता अधिक शोषून घेतो आणि थंडीपासून संरक्षण करण्यासाठी याची मदत होते। त्यामुळेच या रंगाला मकर संक्रांतीच्या दिवशी प्राधान्य देण्यात आले आहे। म्हणूनच मकर संक्रांतीला लोक काळ्या रंगाचे कपडे घालतात। मकर संक्रांतीला कोणता ड्रेस घालायचा? मकर संक्रांतीच्या निमित्ताने तुम्ही पारंपरिक कपड्यांमध्ये स्टाईल करू शकता। सलवार, कुर्ती, कुर्ता आणि स्कर्ट किंवा साडी घालू शकता। हिवाळ्यातील कुर्तीसोबत पॅन्ट किंवा प्लाझो घालू शकता। आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण आणि परंपरा आजही जपल्या जातात आणि अगदी उत्साहात त्या परंपरा जपत सण आणि उत्सव साजरे केले जातात। आपल्याकडे सणासुदीला कोणते पदार्थ खायचे इथपासून ते कोणते कपडे घालायचे इथपर्यंत सर्व काही पूर्व परंपरागत चालत आलेले आहे। यामागेही वैज्ञानिक कारणे आहेत आणि याचा आरोग्याला उपयोग होतो, म्हणूनच पूर्वजांनी या रीती परंपरा केल्या आहेत। यातील एक परंपरा म्हणजे मकर संक्रांतीला काळे कपडे घालणे। हिंदू धर्मात प्रत्येक ऋतूनुसार धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्वानुसार परंपरा करण्यात आल्या आहेत। मकर संक्रांत म्हणजे या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि सूर्याच्या या राशी परिवर्तनाला मकर संक्रांत असे संबोधण्यात येते। आपल्याकडे या दिवसाला उत्तरायण असेही म्हटले जाते। हिवाळ्यातील सर्वात जास्त थंड असा हा दिवस असतो आणि रात्रही मोठी असते। या मोठ्या रात्रीच्या काळोखाला चांगला निरोप देण्यासाठी या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घातले जातात असेही सांगितले जाते। आरोग्याच्या दृष्टीने वैज्ञानिक कारण, मकर संक्रांतीला वर्षानुवर्षे काळे कपडे घातले जातात, मात्र पुढच्या पिढीला याचे कारण माहिती असणे हेही आवश्यक आहे। याचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे कारण आहे। हा हिवाळ्यातील सर्वात थंड दिवस मानला जातो, म्हणूनच काळ्या रंगाचे कपडे घातले जातात। इतर रंगाच्या तुलनेमध्ये काळा रंग हा उष्णता अधिक शोषून घेतो आणि थंडीपासून संरक्षण करण्यासाठी याची मदत होते। त्यामुळेच या रंगाला मकर संक्रांतीच्या दिवशी प्राधान्य देण्यात आले आहे। शरीर उबदार ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो आणि लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत काळ्या रंगाचा कोणालाही उपयोग करून घेता येऊ शकतो। सर्व ऊर्जा निर्माण करणाऱ्या गोष्टींचा वापर, मकर संक्रांतीसाठी शरीरात ऊर्जा आणि उष्णता निर्माण करणाऱ्या सर्व गोष्टींचा वापर केला जातो। सुगडाची पूजा करताना त्यात ऊसाचे तुकडे टाकले जातात। त्यासह तिळगुळ, गाजर, बोरं, गव्हाच्या ओंब्याही यामध्ये समाविष्ट असतात।
बऱ्याचदा सुगड हा देखील काळ्या रंगाचाच असतो। एकंदरीतच थंडीच्या दिवसात ऊब मिळावी आणि तुमचे थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठीच हा सण महत्त्वाचा ठरतो। आरोग्याचा दृष्टिकोन आणि सण साजरे करताना आपल्याकडे बऱ्याचदा वैज्ञानिक कारणं आणि आरोग्याच्या दृष्टीनेच साजरे केले जातात। रीती परंपरा जपताना आरोग्य जपणे अधिक गरजेचे असते हे पूर्वजांनीही ओळखले होते आणि त्यानुसारच रीतिरिवाज धर्मात करण्यात आले असल्याचे वारंवार सांगितले जाते। त्यामुळे आजही हे सण तितक्याच जल्लोषात साजरे होताना दिसतात। पुढच्या पिढीला त्याचा वारसा जपण्यासाठी काळ्या रंगाचे संक्रांतीच्या दिवशी महत्त्व जाणून घेणे गरजेचे आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून लोक दान वगैरे करतात। त्यानंतर खिचडी, तीळ आणि गुळाचे लाडूही दिले जातात आणि काही ठिकाणी पतंगबाजीही केली जाते। त्यानिमित्ताने कुटुंबीय आणि नातेवाईक एकत्र येऊन सण उत्साहात साजरे करतात। सण खास बनवण्यासाठी महिला छान तयार होतात। तसे भारतीय रीतिरिवाजानुसार कोणत्याही हिंदू सणात काळ्या वस्तू वापरण्यास मनाई आहे, परंतु मकर संक्रांतीच्या निमित्ताने बरेच लोक काळे कपडे घालतात। मकर संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घालणे शुभ मानले जाते। संक्रांतीच्या दिवशी हा देखावा अवलंबवावा। जर तुम्हीही मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचा ड्रेस घालण्याचा विचार करत असाल तर लाल किंवा पिवळ्या रंगाची हेवी बॉर्डर असलेली काळी साडी नेसू शकता। संक्रांतीची तयारी करताना 16 शृंगार करून वधूप्रमाणे तयार होऊ शकता। विशेषतः ज्यांचे नुकतेच लग्न झाले आहे त्यांना हा प्रकार खूप शोभेल। हिंदू धर्मानुसार प्रत्येक सणाचे एक वेगळे महत्त्व आहे। मकर संक्रांतीला आपल्याकडे लहान मुलाचे बोरनाण, तिळगुळाचे महत्त्व देखील आहे। पण याची नक्की कारणे काय आहेत? ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो। सूर्याच्या एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये होणाऱ्या संक्रमणाला संक्रांत असे म्हणतात। तर मकर संक्रांत म्हणजे उत्तरायण। मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र ही मोठी असते आणि या दिवसापासून दिवस वाढायला सुरुवात होते। काळोख्या रात्रींना काळ्या रंगाचे वस्त्र नेसून आपण निरोप देतो असं पूर्वापार सांगण्यात आलं आहे। मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचे दुसरे कारण म्हणजे ज्याप्रमाणे पांढरा रंग हा उष्णता परावर्तित करण्यास मदत करतो, अजिबात उष्णता शोषून घेत नाही, त्याविरुद्ध काळा रंग हा उष्णता शोषून घेतो। जानेवारी महिन्यामध्ये थंडीचे प्रमाण अधिक असते। थंडीच्या दिवसामध्ये आपले शरीर अधिक उबदार राहावे यासाठीच काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जातात। तिळगुळाने देखील शरीरातील उष्णता टिकून राहते। म्हणूनच संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे परिधान करून तिळगुळ देण्याचीही प्रथा आहे। इतकंच नाही तर अनेक ठिकाणी गुळाची पोळीही बनवली जाते। काळानुसार परंपरांमध्ये बदल। काळानुसार संक्रांतीच्या काही परंपरांमध्ये नक्कीच बदल झाला आहे। मकर संक्रांतीला करण्यात येणारे हळदी कुंकू, देण्यात येणारे वाण हे काही ठिकाणी आता मागे पडले आहे। मात्र तरीही आजही आवर्जून किमान या निमित्ताने तरी एकमेकांच्या गाठीभेटी होतील म्हणून हे सोहळे करण्यात येतात। तसंच नवीन लग्न झालेल्या नवरीची पहिली संक्रांतीला घालण्यात येणारे हलव्याचे दागिने, बाळाचे बोरनाण, जावयाचा सण या सगळ्या गोष्टी आजही तितक्याच उत्साहात साजऱ्या होताना दिसतात। यावेळी मकर संक्रांतीला नव्या नवरीकडून खास उखाणे ही ऐकून घेतले जातात। मकर संक्रांतीला तुम्ही तुमच्या प्रियजनांना अशा सोहळ्यांना गिफ्टही देऊ शकता। तर मकर संक्रांतीचे वाण देण्यासाठी ही काही एक खास उपयोगी गोष्टींचा विचार तुम्ही करू शकता। सण म्हणजे खरं तर एकमेकांना भेटण्याचा आणि एकमेकांची खुशाली जाणून घेण्याचा दिवस। तुम्हीही तुमची मकर संक्रांत यावर्षी अशाच स्वरूपात काळे कपडे घालून साजरी करा। कोरोनाचा धोका असला तरी स्वतःची काळजी घेत नक्कीच आपण आपले सण साजरे करू शकतो। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून
कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.